भारतावरती टॅरिफ बॉम्ब टाकणारे आणि त्याचबरोबर व्यापाराच्या बाबतीत सातत्यानं भारताची कोंडी करू पाहणारे डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज कमालीचे चर्चेत आले। त्यांच्या नावाचं आधार कार्ड बनलं। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण रोहित पवारांनी भर पत्रकार सभेमध्ये याचा एक प्रकारे डेमोज दाखवला। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड तयार केलं। अर्थात हे आधार कार्ड बोगस होतं, त्यावरती कोणता नंबरही नव्हता, पण बोगस आधार कार्ड वापरून बोगस मतदार कसे तयार केले जातात याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी रोहित पवार यांनी ट्रम्प यांच्या नावाचा आणि या आधार कार्डचा बोगस आधार कार्डचा आधार घेतला। आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू। टाकला आधार कार्ड नंबर, ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या। ठीक आहे। हाऊस नंबर, माझ्या मतदारसंघात 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत, 0 करा, नाही तर 7 करा। चला, नॉट 7। ओके, सबमिटेड। आता प्रिंट। कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते। आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात। अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला। आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे।